पंढरपुरातून एक मोठी राजकीय आणि शेतकरी आंदोलनाची बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। प्रकृती खालावत असतानाही आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। विठुरायाच्या पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे। रोहित पवार यांनी सांगितले की डॉक्टरांच्या तपासणीत त्यांचा रक्तदाब सामान्य असला तरी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असताना प्रकृतीची पर्वा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। या अटींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे ते म्हणाले। त्यामुळे सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी मान्य होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे। मात्र केवळ चर्चेसाठी चर्चा नको तर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय हवा अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे। मागण्यांवर सकारात्मक विचार झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले। यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर आणि काही मंत्र्यांवर जोरदार टीका केली। 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मदतीपासून वंचित ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला। आज अजितदादा सत्तेत असते तर असा GR निघालाच नसता असे वक्तव्य करत त्यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तसेच मंत्री जयकुमार गोरे यांनी आंदोलनाला नौटंकी म्हटल्याबद्दल त्यांनी खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्याला नौटंकी म्हणणाऱ्यांशी आम्ही संवाद साधणार नाही असा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसलेले लोक अशी वक्तव्य करत असल्याची टीकाही त्यांनी केली। सरकारला उद्या अल्टिमेटम देणार असल्याचे सांगत रोहित पवार यांनी आणखी एका मोठा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आणि आजारी असल्याची टीका करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला बैल जसा आजारी निघाला तशीच सरकारची कर्जमाफी देखील आजारी असल्याचा टोला त्यांनी लगावला। आता रोहित पवार यांच्या आंदोलनावर सरकार कोणती भूमिका घेते, चर्चेतून काही तोडगा निघतो का आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।